शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ यं पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय श्रीदक्षिणामूर्तये नमः। आचार्यांची आपल्या शिष्यांसमवेत विजययात्रा चालू होती. कांचीपुरमहून तिरुपतीला आले. तिरुपतीला भगवान व्यंकटेशाचं दर्शन घेतल्यानंतर भगवती श्री लक्ष्मीच्या श्रीयंत्राची स्थापना आचार्यांनी तिरुपतीत केली आणि तिथून प्रवास करीत आचार्य श्रीशैलमला आले. कृष्णा नदीच्या अर्थात पातालगंगेच्या किनारी असणारं हे श्रीशैलम क्षेत्र भगवती भ्रमरांबा आणि भगवान श्री मल्लिकार्जुनाचं वास्तव्य या अत्यंत सुंदर व पवित्र असणाऱ्या प्रदेशामध्ये आहे. भ्रमरांबेसह श्री मल्लिकार्जुनाचं पूजन आचार्यांनी केलं, दर्शन घेतलं. श्रीशैलमच्या परिसरात शास्त्राचा विपरीत अर्थ लावणारे दुराग्रही काही पंडित होते. आपल्याशिवाय इतरांना कुणाला शास्त्रज्ञान नाही असा त्यांचा जो गैरसमज होता तो आचार्यांनी त्यांच्याबरोबर शास्त्रार्थ करून घालवला. अद्वैत वेदांताचं महात्म्य आचार्यांनी त्यांना पटवून दिलं. काही जण आचार्यांचे शिष्य बनले आणि काही आचार्यांचं पारिपत्य कसं होईल, ते कसे पराभूत होतील याचा विचार करीत आतून आचार्यांचा द्वेष करायला लागले. या श्रीशैल पर्वताच्या परिसरात कापालिक राहत असत. साधुवेश धारण करून धर्मक्षेत्रामध्ये ते भ्रमण करत आपल्या स्वार्थाकरता एखाद्याचा प्राण घेणं हे सुद्धा त्यांना सहज वाटत असे. स्वतःला ते शैवतांत्रिक म्हणत असत. षडमुद्रा धारण करत असत. हातात भाला, अंगावर अलंकार, चुडामणी, राख, यज्ञोपवीत अशा त्या मुद्रा त्यांच्या अंगावर असत. हातातल्या भाल्याच्या साह्यानं वन्यपशूंची शिकार करत आणि आपल्या मताविरुद्ध येणाऱ्यांना भय दाखवून त्यांचे प्राणही घेत. मनुष्य शरीराच्या हाडांच्या माळा ते गळ्यात घालत. मनुष्यांच्याच हाडापासून तयार केलेली कानातली कुंडलं ते घालत. वेगवेगळ्या प्रकारची रुद्राक्षासह असणारी रत्न आपल्या मस्तकावर घालत. अंगाला चिताभस्म लावत आणि एकाच वेळेस गळ्यामध्ये 5 जानवी घालत असत. कपालामध्ये म्हणजे माणसाच्या कवटीमध्ये ते भोजन करत स्मशानामध्ये राहत. पिशाच्य हे शिवांचे सेवक आहेत या भावनेनं त्या पिशाच्य योनीची ते उपासना करून सांसारिक सिद्धीची अपेक्षा करत असत. शंकरांच्या भैरव नावाच्या उग्र रूपाची ते उपासना करीत असत. त्या उपासनेमध्ये या भैरवाला नैवेद्य म्हणून मद्य, मांस आदींचं समर्पण करत असे. उग्र भैरव हा या सर्व कापालिकांचा प्रमुख होता. आचार्य वैदिक मतांचा प्रचार करत आहेत आणि त्यामुळे आपल्या या संप्रदाय विस्तारावर गंडांतर येईल असा विचार करून आचार्यांचा सूड घ्यावा, त्यांना मारून टाकावं असा विचार या कापालिकाच्या अंतःकरणात आला. पण हे प्रत्यक्षात करणं शक्य नाही म्हणून कपटानं आचार्यांकडे येऊन आचार्यांना नमस्कार करून त्यानं आचार्यांना आपला शिष्य म्हणून स्वीकारा अशी प्रार्थना केली. आचार्य आपलं ज्ञान, दयाळूपणा आणि क्षमाशीलता याबद्दल मला कळालं म्हणून मी आपल्याला शरण आलो. मला आपला शिष्य म्हणून स्वीकारा. आपल्या चरणाशी येणाऱ्या प्रत्येकाच्या सर्व इच्छा आपण पूर्ण करता, कधी कुणाला विनमुख पाठवत नाही, हा तुमचा गौरव आहे आणि म्हणून मी आपल्याजवळ आलो आहे. भगवान भैरवाला प्रसन्न करून घेण्याची माझी इच्छा आहे. या देहानं भगवान कैलासाधिपतींच्या चरणसान्निध्यात जावं म्हणून मी अत्यंत उग्र तपश्चर्या केली. शिवांना प्रसन्न करून घेतलं. तेव्हा भगवान महादेवांनी मला प्रेरणा दिली आहे, एखाद्या ज्ञानवान पुरुष किंवा अभिषिक्त असणारा राजा यापैकी कुणाचंही मस्तक यज्ञामध्ये आहुती म्हणून अग्नीला प्रदान केलं तर माझा हा हेतू सिद्धीला जाईल. आणि असं सांगून भगवान शिव अंतर्ध्यान झाले. तेव्हा मी अभिषिक्त राजाची वाट बघितली पण मला काही कोणी राजा आजपर्यंत मिळाला नाही. माझ्या भाग्यानं तुमच्यासारख्या सर्वज्ञाची भेट झाली. आपण जर कृपा केली, आपण तर निरीच्छ आहात, आपल्याला देहाविषयी कुठली आसक्ती नाही, आपण जर आपलं मस्तक मला त्याकरता दिलं तर मला सिद्धी मिळेल, आपलीही कीर्ती होईल. तुम्ही तर जात्याच विरक्त आहात. खरं तर आपलं मस्तक मागावं याकरता मला धीर होत नव्हता, पण आपला परोपकारी स्वभाव जाणून मी ही याचना करतो आहे. ज्याप्रमाणे पूर्वी दधीची ऋषींनी देवतांना आपल्या अस्थी दिल्या आणि त्याद्वारा वज्राधिक शस्त्र निर्माण करण्याची अनुमती दिली, हे भगवन आपणही नैष्ठिक ब्रह्मचारी आहात, आपलं मस्तक देऊन मला उपकृत करा. त्या कापालिकाचं भाषण ऐकून जर या शरीरानं एखाद्याची इच्छा पूर्ण होत असेल
तर हे शरीर दान करण्यात खरा पुरुषार्थ आहे. मी माझं मस्तक तुला देईल, पण ज्यावेळेस मी ध्यानमग्न समाधी अवस्थेत असेल, एकांतात असेल, तेव्हा तू हे मस्तक घेऊन जा. मात्र एवढं लक्षात ठेव, त्यावेळेस माझ्या शिष्यांपैकी कोणी जवळपास असलं तर तुझा हा हेतू साध्य होणार नाही. कापालिक उग्रभैरवानं येऊन आपल्या सर्व समुदायातल्या शिष्यांना सांगितलं. त्या मूर्ख संन्याशानं आपलं मस्तक द्यायचं कबूल केलं आहे. आता आपला हेतूही साध्य होईल. तुम्ही सर्वजण भैरवाच्या पूजेची तयारी करा, यज्ञाच्या अनुष्ठानाची तयारी करा. मी उद्या त्यांचं मस्तक तोडून आणेन. दुसऱ्या दिवशी हातात त्रिशूळ घेऊन, कपाळी भस्म लावून, गळ्यात अस्थिमाला घालून आचार्यांच्या निवासस्थानी आला. मद्यप्राशनामुळे ज्याचे डोळे लालबुंद झाले आहेत असा हा उग्रभैरव हातातला भाला फिरवीतच एखाद्या विजेत्याच्या स्वरूपानं त्या ठिकाणी येऊन पोहोचला. आचार्यांचे शिष्य स्नानाकरता गेले होते. आचार्य शिष्य पद्मपादाचार्य ध्यान करीत समाधी सुखाचा अनुभव घेत आचार्यांपासून थोड्या जवळच अंतरावर बसलेले होते. या कापालिकाला आलेलं पाहिलं. आचार्यांनी आपला देह सोडण्याचा निश्चय केला. एकांत स्थानी जाऊन बसलेत. योगबलानं समाधीमध्ये प्रवेश केला. शरीर श्वास सर्व निश्चल केलं. आचार्यांची ही स्थिती पाहून अत्यंत आनंदित झालेला हा कापालिक उग्रभैरव आचार्यांचा मस्तकाचा छेद करण्याकरता पुढे सरसावला. समाधी अवस्थेमध्ये असणाऱ्या पद्मपादाचार्यांच्या डोळ्यासमोर त्या ध्यानावस्थेत कोणीतरी आपल्या श्रीगुरूंचा शिरच्छेद करण्याकरता पुढे येतो आहे असं दृश्य आलं. त्यांनी डोळे उघडले आणि समोर हा कापालिक आचार्यांच्या अंगावर धावून जातो आहे हे दिसलं. आपले इष्टदेव भगवान श्री नृसिंह यांचं स्मरण करून अंतःकरणपूर्वक प्रार्थना केली आणि त्याबरोबर भगवान नृसिंह प्रकट झाले. तो कापालिक उग्रभैरव आचार्यांवर भाल्याचा वार करणार त्या क्षणी नृसिंहाने त्याच्यावर उडी घेतली आणि आपल्या नखांनी ज्याप्रमाणे हिरण्यकश्यपूचं पोट विदीर्ण केलं होतं त्याप्रमाणे त्याचं शरीर विदीर्ण केलं. मरणांतिक वेदनानं तो कापालिक ओरडायला लागला आणि आचार्यांची समाधी भंग पावली. त्यावेळेस पद्मपादाचार्य आचार्यांकडे धावत आले. परमदयालू असणाऱ्या भगवान नरसिंहांना वंदन केल्याबरोबर भगवान नरसिंह अंतर्ध्यान झाले. झालेला आवाज ऐकून आचार्यांचे सर्व शिष्य आचार्यांजवळ धावत आलेत. आचार्यांच्या समोरच रक्ताच्या थारोळ्यात पडलेला हा कापालिकांचा प्रमुख उग्रभैरव त्या सर्वांनी पाहिला. सर्वांना घडलेला प्रसंग पद्मपादाचार्यांनी सांगितला. घडलेल्या घटनेचं सर्वांना आश्चर्य वाटलं. या सर्व प्रसंगावर मात्र आचार्यांची प्रतिक्रिया वेगळी होती. या कापालिकाच्या मृत्यूनंतर खेद प्रकट करीत आचार्यांनी सांगितलं, अरे रे बिचाऱ्या, त्या उग्रभैरवाची काही इच्छा पूर्ण झाली नाही. भगवान कैलाशपतीच्या चरणसान्निध्यात त्याला जायचं होतं. त्यानं त्याकरता तपश्चर्या केली होती. मी सुद्धा त्याची ही इच्छा पूर्ण करण्याकरता आपलं मस्तक देण्याची तयारी दाखवली, पण भगवत इच्छेनं त्याचं काही कार्य पूर्ण झालं नाही. वायुवेगानं या उग्रभैरवाच्या मृत्यूची बातमी सर्वत्र पसरली. आचार्यांचं महत्त्व, त्यांचं औदार्य, आत्मत्यागाची त्यांची तयारी, त्यांच्या रक्षणाकरता भगवान नृसिंहाचं झालेलं प्राकट्य हे सर्व समाचार लोकांपर्यंत पोहोचले. अनेकांनी आचार्य चरणांचा आश्रय घेतला. कापालिकसुद्धा भयभीत झाले आणि आचार्य चरणांचा आश्रय करीत आचार्यांच्या विचाराला अनुमोदन देत त्यांचे शिष्य बनलेत. आपल्या शिष्यांसमवेत राजा सुधन्वाला सोबत घेऊन आचार्य कर्नाटक उज्जैनीत या राज्यात आलेत. तिथे आल्यानंतर कापालिकांचा जो स्वयंघोषित राजा कर्कच होता त्याच्या अवतीभोवती कापालिकांचे अनेक अनुयायी एकत्रित आलेत. या संन्याशामुळे आपल्या पंथावर मोठं संकट आलेलं आहे. यानंच उग्रभैरवाचाही संहार केला आणि त्यामुळं आज सर्वत्र विजय मिळवित येणाऱ्या या गोसाव्याला आपण पराभूत केलं पाहिजे असं एकमत सर्वांचं झालं. राजा कर्कचानं सांगितलं, तुम्ही कोणीही घाबरण्याचं कारण नाही. मी स्वतः संहार भैरवाला सिद्ध केलेला आहे. या संन्याशानं केलेले अनेक चमत्कार माझ्याही कानावर आलेले आहेत. उग्रभैरवाला मारण्याकरता कुणातरी सिंहाला प्रार्थना करून त्यानं बोलावलं आणि त्या सिंहाकरवी उग्रभैरवाचा नाश झाला. ठीक आहे, पण मी स्वतः संहार भैरवाला साध्य केलेलं असल्यामुळं संहार भैरवाचं आवाहन केलं की संहार भैरवाच्या माध्यमातून या संन्याशाचा नाश करणं सहज शक्य होईल. तुम्ही कसलीही काळजी करू नका. मी स्वतः त्यांना आव्हान देईल आणि संहार भैरवाकरवी त्यांचा विनाश करवीन.
सर्वांना असं सांगितलं, या कापालिकांची सेना तयार झाली. लाल रंगाचे कपडे घालून हे सर्व कापालिक आचार्यांच्या समोर आलेत. आचार्यांबरोबरही भला मोठा शिष्यसमुदाय व जनसमुदाय होता. या कापालिकानं कर्कचानं त्यांना अडवलं आणि सांगितलं, तू सर्वांना फसवतोयस. आमच्या पंथातल्या अनेकांचा तू बुद्धिभेद केलास. उग्रभैरवाचाही वध तुझ्याकडनं झाला. तुला जिवंत ठेवलं तर तू सर्वांना त्रासदायक ठरशील, त्यामुळं मी तुला मारणार आहे. आचार्यांनी पुढे होऊन सांगितलं, या नश्वर देहाची मला आसक्ती नाही. मला मारून वेदांत मरत नसतं. अद्वैत तत्व कधीही नष्ट होणार नाही हे लक्षात ठेव. माझ्या मृत्यूमुळे जर तुला सुख मिळणार असेल तर मला खुशाल मार. हे ऐकल्यानंतर या कर्कचानं सांगितलं, अरे मारा याला. कापालिकाचं बोलणं ऐकल्याबरोबर आचार्यांचे सर्व शिष्य पुढे झाले. सुरेश्वराचार्यांनी सांगितलं, मला मारून मग आचार्यांजवळ जाता येईल. अगोदर आमच्याशी सामना करा. कापालिकांची सर्व सेना सशस्त्र होती, पण या शिष्यांच्या पुढे आणि या जनसमुदायापुढे त्यांचं काहीच आले ना. सर्व घाबरून पाठीमागं व्हायला लागले आणि हे पाहून कर्कच रागावलाय. त्यांना आपल्या हातात नरकपाल घेतलं, काही मंत्र पुटपुटले आणि संहार भैरवाचं आवाहन केलं. संहार भैरवाचं आवाहन करताच अत्यंत उग्र असणारा हा संहार भैरव त्या ठिकाणी प्रकट झाला. हात जोडीत कर्कचानं त्यांना आज्ञा दिली की तू या गोसाव्याला, या संन्याशाला मारून टाक. तेव्हा संहार भैरवानं सांगितलं, त्यामागं काय कारण आहे, कशाकरता यांना मारायचं आहे. म्हणाले, यांच्यामुळंच तर आपल्या कापालिक पंथाचा नाश होण्याची वेळ आली. भैरवपंथ नष्ट झाला. याला नष्ट करणं हाच यावर उत्तम उपाय आहे असं मला वाटतं. तू याला मार. तेव्हा संहार भैरवानं सांगितलं, हे प्रत्यक्ष भगवान शिवाचा माझा अंशावतार आहे आणि मी याला नष्ट करू, हे शक्य होणार नाही. संहार भैरवानं असं सांगताच या कर्कचानं प्रार्थना केली, मग देवा, हे जर तुमचे स्वतः अवतार आहेत, अंश आहेत, मग काया आपल्या कापालिक पंथाचा गौरव ते का नष्ट करतायत, भैरवतंत्राचा विचार ते का संपवत चाललेत. तेव्हा संहार भैरवानं सांगितलं, भैरवतंत्र, त्यातलं मंत्र, यंत्र, उपासना यांचं स्वरूप तुम्ही लोकांनी स्वैराचारी होऊन बिघडवलं आहे. मद्य, मांस आदींच्या नादाला लागून केवळ क्रोधाला, या तमोगुणाला तुम्ही धारण केलं आहे. उलट शंकराचार्यांचं युद्ध हे विचारयुद्ध आहे. वैदिक धर्मातल्या सर्व पंथांना एकत्र आणण्याचं काम ते करतायत. पुढे येणाऱ्या या देशाच्या भवितव्याचा विचार करीत त्यांनी समन्वयाची भूमिका स्वीकारली आहे. यांना तुम्ही सहाय्य केलं पाहिजे. यांच्याबरोबर अकारण शत्रुत्व धारण करू नका. प्रकट झालेल्या या संहार भैरवाची आचार्यांनी स्तुती केली. आचार्यांनी नमस्कार केल्यानंतर संहार भैरव अंतर्ध्यान झालेत. इकडे हा कर्कच आचार्यांच्या चरणाजवळ आला आहे. मी आपला अपमान केला, आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला, मला क्षमा करा. आज या क्षणापासून मी आपलं शिष्यत्व पत्करतो. या वामाचाराचा, या वाममार्गाचा मी त्याग करतो. आचार्य म्हणाले, ठीक आहे, पण त्याबरोबर तुझ्या सर्व कापालिकांनाही सोबत घेऊन ये. आचार्यांनी या सर्वांना एकत्र केलं. सनातन धर्माच्या या दिव्य विजय यात्रेमध्ये सर्व समाविष्ट झाले. आचार्यांनी पूर्वकर्माबद्दल या कापालिकांकडनं प्रायश्चित्त करून घेतलं आणि त्यानंतर भैरवतंत्राचा यथार्थ उपदेश करीत या सर्वांना ते जे करीत होते त्या उपास्य देवताचीच उपासना पण शुद्ध पद्धतीनं करण्याकरता प्रवृत्त केलं. तांत्रिकाचार त्यांनी सोडला. पंचायतन पूजेच्या साह्यानं त्यांचं नित्यानुष्ठान सुरू झालं. आचार्यांनी केलेल्या तत्वोपदेशामुळं नव्या उपासना पद्धतीत ते रममाण झाले आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र असा बदल झाला आहे. त्या परिसरात असणाऱ्या चार्वाक मताच्या, बौद्ध मताच्या आणि जैन मतांच्या आचार्यांशी सुद्धा शंकराचार्यांचा शास्त्रार्थ झाला आहे. सहजपणानं आचार्यांनी त्यांना विचार पटवून दिला आहे. या सगळ्यांना पराभूत केलं आहे. आता आचार्यांना पुढे जायचं होतं. आचार्यांच्या मनामध्ये मात्र राहून राहून पद्मपादाचार्यांचा विचार येत होता. कित्येक दिवसापासून तीर्थयात्रेला गेलेले पद्मपादाचार्य अजून आचार्यांना येऊन भेटले नव्हते. श्रीगुरूंनी आपल्या शिष्याचं स्मरण करणं ही शिष्याच्या दृष्टीनं खरोखर भाग्याची गोष्ट आहे. पद्मपादांची सुद्धा तशीच अवस्था होती. प्रतिक्षणी आता आचार्यांची आठवण येत होती. अनेक तीर्थक्षेत्रांचं दर्शन घेतल्यानंतर श्रीगुरूंनी सांगितलेला विचार त्यांना पटत होता. प्रवास करीत आपल्या मामाच्या अर्थात दिवाकराच्या नगरीत ते प्रविष्ट झालेत.
आचार्य शिष्य पद्मपादाचार्य म्हणजे पूर्वाश्रमीचे सनंदन. अहोबिलम ही त्यांची जन्मभूमी आणि दिवाकर हे त्यांचे मामा. आपल्या कन्येचा विवाह या दिवाकरांनी सनंदनांबरोबर लावून दिला होता, त्यामुळे ते त्यांचे सासरेही होते. दिवाकर हे प्रभाकरांचे शिष्य. प्रभाकर हे मीमांसक होते. प्रभाकरांचा पराजय आचार्यांनी केला, त्याचप्रमाणे आचार्यांनी त्यांच्या मुलाला बोलतं केलं, हे सर्व दिवाकरांना कळालं होतं. पण या कट्टर मीमांसकानं आपली मतं काही सोडली नव्हती. ज्ञानमार्गाचं अनुसरण करणाऱ्या संन्याशांबद्दल त्यांना तसा आदर नव्हता. मध्यान्नाच्या वेळेस ओम भवती भिक्षांदेही असं म्हणत दाराशी उभे राहिलेल्या या संन्याशाकडे अर्थात पद्मपादाचार्यांकडे या दिवाकरांची दृष्टी गेली. अशा तरुण वयामध्ये केवळ पोट भरण्याकरता संन्यास घेण्याची दुर्बुद्धी तुला कुठून सुचली? चल हो बाजूला. भस्मरुद्राक्ष धारण केल्यामुळं एवढंच कळतं आहे की तू बौद्ध आणि जैन नाहीस. तेव्हा पद्मपादाचार्यांनी सांगितलं आहे, वैदिक धर्माच्या पुनरुत्थानाकरता माझे आचार्य कार्य करत आहेत. संन्यास हा व्यवसाय नाही, धर्म आहे. उदरभरणाचं कार्य काही कर्मकांडी करत आहेत, आम्ही मात्र जनजागरणाचं कार्य करतो आहे. आपल्याशी एवढ्या धारिष्ट्यानं बोलणाऱ्याचा आवाज काही ओळखीचा वाटला. थोडं निरीक्षण करून पाहताच हा आपला भाचा आणि जावई सनंदन आहे हे त्यांच्या लक्षात आलं. वेशानं संन्यास घेतलेला तू पूर्वीचा सनंदन तर नाहीस? होय, पूर्वाश्रमीचा हा सनंदन शंकराचार्यांचा शिष्य पद्मपादाचार्य म्हणून आपल्यासमोर आज उपस्थित आहे. दिवाकरांच्या सर्व पूर्वस्मृती जागृत झाल्या. त्यांची कन्यासुद्धा तिथे आली. आपल्या पतीला संन्यास वेशात पाहून तिला वाईट वाटलं आहे. भिक्षा स्वीकारण्याकरता पद्मपादाचार्य मामाच्या घरामध्ये आलेत. गृहप्रवेश केला. आजूबाजूचे पद्मपादाचार्यांना ओळखणारे सर्व आप्तेष्ट शेजारी एकत्र आलेत. पद्मपादाचार्यांबरोबर बोलायला लागलेत. अंतिम सत्याचा शोध घेण्यासाठी, ईश्वराचं दर्शन प्राप्त करण्यासाठी तू काशी क्षेत्राला गेला होतास असं आम्ही ऐकलं होतं. आम्हाला तू विसरला असशील असं वाटलं होतं. पण तू संन्यासी होऊन का आलास? आमच्याविषयी तुला काही वाटत नाही? ज्या मामांनी तुझं पालनपोषण केलं, स्वतःची मुलगी तुला देऊ केली, तिच्याबद्दल आणि त्यांच्याबद्दल तुझ्या मनामध्ये काही विचार आला नाही? पद्मपाद म्हणाले, मी कुणालाही विसरलो नाही. संन्यास आश्रम मी स्वीकारला, कारण तशी अनुमती मामांनी आणि पत्नींनी मला रागानं का होईना दिली होती. एक लक्षात ठेवा, संन्यासाश्रम स्वीकारला की ज्ञानप्राप्ती होते, जीवन संतोषमय होतं. संन्यासी हे क्लेशरहित असतात. सर्वसंग परित्याग केलेल्या श्रीमद शंकराचार्यांचा शिष्य म्हणून मी संन्यास स्वीकारला आणि पद्मपादाचार्य या नावानं सध्या ओळखला जातो. आलेल्या सर्वांशी संवाद साधित, संन्यास आश्रमाचा विचार समोर मांडित, गृहस्थाश्रमाचंही महत्त्व पद्मपादाचार्यांनी सर्वांना समजावून सांगितलं. वैदिक पद्धतीनं पुढे जाऊन वेदांताचं ज्ञान कसं प्राप्त करावं याचंही रहस्य सांगितलं. अतिथी सत्कार हे गृहस्थाश्रमी असणाऱ्याचं कसं परमपवित्र कर्तव्य आहे याचीही जाणीव करून दिली. दिवाकरांनीसुद्धा पुन्हा संन्यास सोडून गृहस्थाश्रमी व्हा असा आग्रहही त्यांना केला. दिवाकरांच्या या विनंतीला स्पष्ट नकार देत मी सनातन वैदिक धर्माचा पाया असणाऱ्या अद्वैत मताचा अवलंबन केला आहे. मी संन्यासी झालो आहे. या अद्वैतामुळेच मला ज्ञानमार्गाचा परिचय झाला असं स्पष्टतेनं सांगितलं. तेव्हा दिवाकर भट्ट म्हणाले, म्हणजे तू आता कर्मकांडाला मानत नाहीस का? म्हणाले, तसं नाही, कर्मकांड आवश्यकच आहे. कर्मकांडाच्या या बाह्यगुणांच्या दर्शनानं सर्व वैदिक धर्मीय ओळखू येतात, एका समान सूत्रात ओवले जातात. पण केवळ यज्ञयागादी कर्मकांड करणं म्हणजेच वेदमार्गाचं सारसर्वस्व नाही. कर्ममार्ग हा चित्तशुद्धीचा एक मार्ग आहे. ज्ञानमार्गाकडे जाऊ पाहणाऱ्याकरता ती एक पायरी आहे. तुमचे श्रीगुरू प्रभाकर हे सुद्धा आमच्या आचार्यांचे, माझ्या श्रीगुरूंचे शिष्य बनले. त्यांनीसुद्धा अद्वैत मताचा आणि अंगीकार केला हे आपल्याला ज्ञातच असेल. माझी आपल्याला विनंती आहे, तुम्हीसुद्धा आपल्या गुरूच्या मार्गाचं अनुसरण करा. तेव्हा दिवाकरांनी त्याला नकार दिला. म्हणाले, माझ्याबरोबर तुम्ही शास्त्रार्थ करा, मी पराजित झालो तर अद्वैत मताचं अनुसरण करेन. आचार्य शिष्य पद्मपादाचार्य व मीमांसक असणारे दिवाकर यांच्यामध्ये शास्त्रार्थ सुरू झाला.
आचार्यांच्या कृपेनं सर्व शास्त्रार्थ सहजपणानं पद्मपादाचार्यांनी केला, कारण आचार्यांच्या सान्निध्यात अद्वैत मताच्या गहनत्वाची ओळख सहजतेनं त्यांना झालेली होती. पुढे पराभूत झालेल्या दिवाकरांनी अद्वैत मताचं मी नक्की अनुकरण करेल असं मान्य केलं. पद्मपादाचार्य एके दिवशी आपल्या हातातला विजयडिंडीम नावाच्या ग्रंथाचं अवलोकन करत होते. पद्मपादाचार्यांच्या हातातला हा ग्रंथ पाहून त्याबद्दल जिज्ञासा जागृत झाली आणि दिवाकरानं विचारलं, हा कुठला ग्रंथ आहे? पद्मपादाचार्यांनी सांगितलं, आचार्यांच्या अनुमतीनं ब्रह्मसूत्र भाष्यावरचा टीकाग्रंथ जो लिहिला आहे, ज्याला आचार्यांनी विजयडिंडीम असं नाव दिलं आहे, तो हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ मला पाहण्याकरता मिळेल का? थोडं त्याचं अवलोकन करता येईल का? या दिवाकरांच्या विनंतीला अनुमोदन देत पद्मपादांनी तो ग्रंथ त्यांच्या ताब्यात दिला. पद्मपादाचार्य आपल्या मुक्कामाच्या ठिकाणी निघून गेल्यानंतर त्यांनी तो ग्रंथ उघडून बघितला. ग्रंथाचं अवलोकन करत असताना त्यांच्या हे लक्षात आलं की मीमांसा सिद्धांताचं पूर्णतया खंडन या ग्रंथात केलेलं आहे. त्यात मांडलेल्या तर्कावर कुठल्याच प्रकारे शंका उपस्थित करता येत नाही. पद्मपादांच्या विद्वत्तेचा परिचय त्या ग्रंथातनं परिपूर्ण होत होता. हा ग्रंथ असाच राहिला तर निश्चित अद्वैतमत सिद्धांताचाच विचार पुढे प्रतिष्ठित होईल आणि मीमांसाशास्त्राला काही महत्त्व राहणार नाही, असा मनात विचार आला होता. दिवाकरांच्या मनात आपण पद्मपादाचार्यांबरोबर वादात पराभूत झालोत याचं वैषम्यही होतं आणि त्यामुळे मन कुटील विचारांनी भारावून गेलं. त्यांच्या मनामध्ये पद्मपादांविषयी मत्सर निर्माण झाला होता. दुसऱ्या दिवशी पद्मपादाचार्य जेव्हा आले तेव्हा त्यांनी सांगितलं, हा ग्रंथ खूप अप्रतिम आहे. मला असं वाटतं याचं अध्ययन करावं. पूर्वायुष्यामध्ये मीमांसा मताचं मी अध्ययन केलं आहे. आता उत्तरायुष्यामध्ये या उत्तर मीमांसेचा विचार करीत अद्वैत मतावलंबी म्हणून आपण व्हावं असं मला वाटतं आहे. अद्वैत मत जाणून घेण्याची माझी इच्छा आहे. तेव्हा पद्मपादाचार्यांनी सांगितलं, माझ्याही मनामध्ये हा प्रश्न होता. हा ग्रंथ अत्यंत महत्त्वाचा आहे. यात्रेमध्ये प्रवासामध्ये कुठेही त्याची दुरावस्था होऊ नये याकरता कोणाच्या तरी ताब्यात द्यायचा होता. तेव्हा हा ग्रंथ तुम्ही तुमच्याजवळ ठेवा. मला प्राणापेक्षाही हा प्रिय आहे. मी निश्चित काळजीपूर्वक सांभाळेन असं आश्वासन दिलं. आणि जेव्हा पद्मपादाचार्य रामेश्वरमकडे निघून गेले तेव्हा मीमांसक दिवाकर विचार करायला लागले. माझे श्रीगुरू प्रभाकर, त्यांचे गुरुबंधू मुरारी मिश्र, यांचे श्रीगुरू कुमारील भट्ट यांनी मांडलेला मीमांसा सिद्धांताचा विचार यापुढे नक्की मिथ्या ठरेल. कारण या ग्रंथामुळे अद्वैत मतच सर्वत्र प्रतिष्ठित होईल. कर्मकांडाला कोणी विचारणारही नाही आणि या ग्रंथात मांडलेल्या सिद्धांताचं खंडन करणंही कुणाला जमणार नाही. मग आपण काय करावं? हा ग्रंथच नष्ट केला तर? त्यामुळं मीमांसकांचं रक्षण तरी होईल. कुटिल बुद्धीनं दिवाकरांनी स्वतःच्या घरालाच आग लावली आणि तो ग्रंथ त्या आगीमध्ये जळून भस्मसात झाला. त्यांच्या समाचाराकरता येणाऱ्यांनी सांत्वन केलं. तेव्हा दिवाकरांनी सांगितलं, तुमचं म्हणणं खरं आहे, पण पद्मपादाचार्य आल्यानंतर ते मात्र मुद्दाम मी हा ग्रंथ नष्ट केला असं म्हणतील. लोक म्हणाले, एका ग्रंथाकरता स्वतःचं घर जाळणारा कोणीही मूर्ख असा अजून जन्माला आलेला नाही. तुम्ही याबाबत शंका करू नका. दिवाकरांची समजूत घातली. नवीन घर त्या ठिकाणी बांधायला घेतलं. काही दिवसांनी पद्मपादाचार्य शिष्यांसमवेत रामेश्वरचं दर्शन घेऊन पुन्हा आलेत. रडत आक्रोश करीत आपलं घर आणि त्या घराबरोबरच ठेवलेला विजयडिंडीम नावाचा ग्रंथ जळून नष्ट झाला याबद्दल खेद व्यक्त केला. आपण दुर्भागी आहोत, आपण तो ग्रंथ राखू शकलो नाही, अशा पद्धतीनं शोक करत असताना पद्मपादाचार्यांनी सांगितलं, ठीक आहे, विधिलिखित असणारं काही वेगळंच असतं, ते आपण बदलू शकत नाही. आपण खेद करू नका, स्वतःला दोष देऊ नका. तो ग्रंथ मीच लिहिला होता ना, मग माझ्या बुद्धी आणि आचार्यांचे आशीर्वाद याद्वारा तो ग्रंथ मी पुन्हा लिहीन, तेवढी शक्ती श्रीगुरु कृपेनं माझ्या ठिकाणी आहे. पद्मपादाचार्यांचा संकल्प ऐकून दिवाकरांच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. याची बुद्धी आणि स्मरणशक्ती तीव्र आहे. हा ग्रंथ जर यानं पुन्हा निर्माण केला तर मी जो धोका पत्करला, जे श्रम घेतले ते अनाठायी ठरतील. मीमांसकांचं तत्त्व नष्ट होऊन जाईल. यापेक्षा यालाच संपवला तर? कुटील विचार करणाऱ्याच्या बुद्धीला कुटील असणारे उपाय सुचत जातात. त्यांनी ठरवलं,
भिक्षे करता येणाऱ्या पद्मपादाचार्यांच्या भिक्षेमध्ये त्यांनी विष कालवलं, विषप्रयोग केला. विषाच्या प्रभावानं पद्मपादाचार्यांच्या मुखातून फेस यायला लागला. ते मूर्छित झाले. सोबत असणाऱ्या शिष्यांनी वैद्यांना बोलावलं. वैद्यांच्या औषध प्रभावानं पद्मपादाचार्य वाचले, परंतु विषाचा परिणाम त्यांच्या शरीरावर होऊन त्यांचं शरीर आणि मान कंप पावायला लागले. त्यांना बोलण्याकरता त्रास व्हायला लागला. त्यामुळं त्यांना तो ग्रंथ लिहिणं अशक्य झालं. तिथून पद्मपादाचार्य आपल्या गुरूंच्या भेटीकरता शिष्यांसमवेत वेगानं निघालेत. मान हलते आहे, शरीर कंप पावत आहे. 2 जणांनी त्यांना धरून आणलं आहे. अशा या आपल्या शिष्याची दिनावस्था पाहिली. आचार्यांनी पटकन उठून प्रवचन आवरलं. पद्मपादा, अरे काय अवस्था झाली, असं म्हणत आपल्या या शिष्याला जवळ घेतलं आहे. आचार्यांच्या पायावर आपलं शरीर पद्मपादाचार्यांनी झोकून दिलं. आचार्यांनी आपल्या हाताचा स्पर्श त्याच्या मस्तकावर केला. मस्तकाचा हाताशी स्पर्श होताच पद्मपादांच्या शरीराचा कंप थांबला. मान स्थिर झाली. ते पूर्ववत झाले. डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागल्या. आचार्य, मला क्षमा करा. मला योग्य ती शिक्षा मिळाली. गुरुवाज्ञेचा मी भंग केला. मला का पूर्ववत केलं? आचार्य म्हणाले, मी तुला सांगितलं होतं तू जाऊ नकोस, पण शेवटी तू मला पुत्रवत आहे. मुलाचा आग्रह आई टाळू शकत नाही. ठीक आहे, आता ज्याप्रमाणे आई मुलावर उपचारसुद्धा करते त्याप्रमाणे मी उपचार केला. काय घडलं? तुझ्या यात्रेबद्दल सांग. तुझी अवस्था का झाली ते सांग. आपल्या तीर्थयात्रेचं वर्णन करीत पद्मपादाचार्यांनी आपल्या जीवनात घडलेला हा विपरीत प्रसंग सर्वांसमोर सांगितला. या घटनेमुळे आचार्यांच्या कृपेनं तयार केलेला ब्रह्मसूत्र भाष्यावरच्या टीकेचा ग्रंथ विजयडिंडीम हा अग्नीमध्ये नष्ट झाला आणि नवीन ग्रंथ निर्माण करण्याच्या तयारीत असताना विषप्रयोगामुळे आपलं तेही सामर्थ्य आता नष्ट झालं. याचा शोक पद्मपादाचार्य करायला लागले. आचार्य म्हणाले, शांत हो, स्वस्थ बस. पुन्हा हा टीकाग्रंथ तुझ्याकडनं होणार नाही असं तुला का वाटतं? काळजी करू नकोस. परंतु आचार्य, ते ग्रंथरचनेचं कार्य अर्धवटच राहील. गुरुचरणाचं पावन दर्शन होताच सर्व पाप नष्ट होत असतं. पण माझी वैचारिक शक्ती क्षीण झाली आहे. माझी अवस्था अत्यंत दयनीय झाली का? असं कुठलं पापकृत्य माझ्याकडनं घडलं? कृपा करून मला सांगा. पद्मपादांची ही निराशापूर्ण असणारी वाणी ऐकल्यानंतर आचार्यांनी सांगितलं, वार्तिक रचनेच्या कार्याला तुझ्यामुळं अडथळा निर्माण झाला. प्रत्येकाला आपण केलेल्या कर्माचं फळ भोगावंच लागतं. वेळ टाळता येत नाही. आपल्याच एका सहकार्याबद्दल तू शंका घेतली होतीस, सुरेश्वराचार्यांची. ते तुला आठवत असेल. गुरूंच्या मनातला भाव जाणूनसुद्धा तू तीर्थयात्रेला निघून गेला. या सर्वांचा परिपाक म्हणून तुला ही शिक्षा घडली आहे. आचार्य, मला क्षमा करा, पण आता हा टीकाग्रंथ तसाच राहील का? आचार्य म्हणाले, नाही, त्याची चिंता तू करू नकोस. यात्रेला निघण्यापूर्वी तू केलेला हा चतुसूत्रीचा ग्रंथ वाचण्याकरता दिला होता. ती टीका मी वाचली होती. यातला प्रत्येक शब्द मला आजही आठवतो आहे. मी तुला सर्व ग्रंथ सांगेन, तू लिहून घेण्याचं काम कर. आचार्यांचे हे धीर देणारे शब्द ऐकल्यानंतर पद्मपादाचार्यांच्या डोळ्यातनं अश्रुधारा व्हायला लागल्या. पुढे आचार्यांनी त्यांना सर्व ग्रंथ सांगितला आहे. पद्मपादांनी तो ग्रंथ लिहून काढला. विजयडिंडीम नावाच्या या ग्रंथाला पुनरुज्जीवन मिळालं, संजीवनी मिळाली. आचार्यांच्या दिव्य प्रतिभेमुळे जसं राजा राजशेखराला त्याची 3 नाटकं परत मिळाली, त्याप्रमाणे पद्मपादाचार्यांना हा ग्रंथ पुन्हा परत प्राप्त झाला. क्षिप्रा नदीच्या काठी उज्जैनीच्या परिसरात राहणारा प्रकांड पंडित भट्टभास्कर याची कीर्ती आचार्यांच्या कानावर होती. तो स्वतः अत्यंत अभिमानी होता. पद्मपादाचार्यांकरवी त्यांना शास्त्रार्थाकरता आव्हान देत आचार्यांनी बोलावलं आहे. उपस्थित झालेल्या भट्टभास्करांनी अभिमानानं आपला पक्ष आचार्यांच्या समोर ठेवला. आचार्यांनी देखील तो पूर्ण ऐकल्यानंतर आपला तर्क उपस्थित केला. आचार्यांनी उपस्थित केलेल्या तर्कांना आणि मतांना ते प्रत्युत्तर देऊ शकले नाहीत. हळूहळू त्यांचा अभिमान नष्ट झाला. आचार्यांच्या मताचं खंडन करणं अशक्य आहे असं त्यांना वाटायला लागलं. आणि मग 2 दिवस शास्त्रार्थ केल्यानंतर भट्टभास्करांनी आपला पराभव मान्य केला. समोर नतमस्तक झालेल्या भट्टभास्करांना आचार्यांनी अद्वैत वेदांताचा, सिद्धांताचा
उपदेश केला आहे आणि या अद्वैत सिद्धांताच्या प्रसाराकरता आपण आपलं पुढचं आयुष्य घालवू असं अभिवचन भट्टभास्करांनी आचार्यांना दिलं. आचार्य तिथून पुढच्या आपल्या विजय यात्रेकरता निघालेत.